प्रश्न विचारतात. मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही. म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते. गुलाम आहेस रे तू. तुला जे काय काम सांगितलं ते कर. दोन काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा. पण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांनी फणा काढायचा नसतो. तुम्ही बघितले कधी गांडूळ फणा काढताना? एक तर कळणारच नाही नेमका कोणता भाग त्याचा वरती होतोय. काय तोंड येते का शेपूट येते? नाही, मी शेपूट म्हणतोय. शेपूट येते हेच कळणार नाही. त्याला पण कळत नाही, लोकांना पण कळत नाही. पण काय फुटकार टाकण्याचा प्रयत्न करतोय, काय करतोय काय कळत नाही. पण यांना एक लक्षात येत नाहीये की त्यांना हाताशी धरून हे मुंबईचं मराठी पण मारतायत. त्याचे हत्यारं म्हणून हे आपल्या गद्दारांना वापरतायत. हे त्या गद्दारांना कळत नाहीये. आपलीच हत्यारं आपल्यावरती चालवतायत, आपलीच माणसं आपल्यावरती सोडतायत आणि मुंबईचं मराठी पण मारून टाकतायत, महाराष्ट्र धर्म मारून टाकतायत. आणि मग मुंबई काय गुजरातच्या चरणी तुम्ही वाहून टाकणार, अदानीच्या चरणी वाहून टाकणार? विषय केवळ इथल्या कोळीवाड्याचा नाहीच आहे, कोळी बांधवांच्या जागेचा आहेच, पण विषय हा संपूर्ण मुंबईचा आहे. आज सुद्धा भाषण करताना त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या असतीलच, करायलाच पाहिजे, कारण निवडणूक उद्या आचारसंहिता लागेल. जो कोस्टल रोड आपण केला, होय आपण केलेला आहे कोस्टल रोड. एक पैसा सुद्धा या भाजपकडनं किंवा भाजपच्या सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं मोदींकडनं न घेता आपल्या हक्काच्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून तो कोस्टल रोड केलेला आहे. आणि मला आठवते ज्या वेळेला कोस्टल रोड आपण शिवसेनेचं वचन म्हणून जाहीर करणार होतो, तेव्हा मी शिवसेना प्रमुखांची परवानगी घ्यायला गेलो. म्हटलं असं कोस्टल रोड आपण करू इच्छितोय, करू शकतो, की जेणेकरून साधारणतः गोराईपासून तो तिथून आता पुढचा भाग होईल, गोराईपासून कुलाबा पण मिळेल तिथपर्यंत थेट माणसं ये जा करू शकतात.